श्री स्वामी समर्थ। आज सोमवार आहे आणि सर्व देवांमध्ये जे विशेष प्रिय आहेत ते म्हणजे आज आपले महादेव, त्या महादेवांची शिवशंकराची पूजा करण्याचा आजचा दिवस आहे। आणि सोमवार हा शिवशंकरांना अत्यंत प्रिय दिवस आहे। या दिवशी केलेली पूजा त्यांना विशेष फलदायी ठरते। आणि शिवशंकरांची पूजा जी असते ती अत्यंत साधी सोपी असते, म्हणून भोळा भक्तीचा जो आपला प्रिय असतो तो महादेव असं समजलं जातं। आणि आज पांढरी फुलं तुम्ही शिवशंकराच्या पिंडीवरती अर्पण करू शकता। एक लोटा जल तुम्ही अर्पण करू शकता की भगवान शिवजींना खूप सेवा नाही पण अगदी थोडीशी सेवा जरी केली तरी ते लवकर आपल्यावरती खुश होतात आणि आशीर्वाद देतात। आणि म्हणून सर्व इच्छा पूर्ण करणारे, इच्छापूर्तीचे आराध्य दैवत जरी आपण म्हटलं तरी ते भगवान शिवशंकर आहे। आणि भगवान शिवशंकरांचा आपण मनातल्या मनात नामस्मरण केलं, ओम नमः शिवाय ह्या षडाक्षरी मंत्राचा सतत जप केला तरी आपली सगळी संकटे दूर होतात, कष्ट दूर होतात, आपल्या जीवनामध्ये शांती येते। आणि सर्व देवांमध्ये हे महान सर्व शक्तिमान असं दैवत आहे, म्हणून यांना आपण महादेव म्हणतो। आपली आध्यात्मिक प्रगती चांगली होते, दिवसेंदिवस आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो। आणि म्हणून आज सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची सेवा अत्यंत प्रिय आणि अत्यंत सोपी असते। आणि भगवान शिवजींना आपण अनेक नामांनी संबोधित असतो, जसं शिवभक्त भोलेनाथ, शंकर, गंगाधर, नीलकंठ। भाविक भक्तांनी मनोभावनेने साधेपणाने जरी त्यांची सेवा केली तरी ते आपल्या इच्छा पूर्ण करतात। आज तुम्ही शिवस्तोत्र वाचू शकता, त्याचप्रमाणे शिवतांडव स्तोत्र वाचू शकता, रुद्राभिषेक करू शकता। शिवस्तुतीसुद्धा शंकर भगवानांना अत्यंत प्रिय आहे। द्वादश ज्योतिर्लिंग तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ म्हणा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। तरी तुम्ही आज भगवान शिवशंकरांची सेवा नक्की करा। आपले काही अनुभव असतील तर नक्की सांगा, ते इतरांसाठी ऊर्जादायक असू शकतात। श्री स्वामी समर्थ।